महत्त्वाची गोष्ट आजचा जो अर्थसंकल्प आहे हा येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला लक्षात धरून अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे असं विरोधकांचं मत आहे। विधानसभा लोकसभा येत राहतात जात राहतात म्हणून असं समजण्याचं अजिबात कारण नाही। मला असं वाटतंय सगळा अर्थसंकल्प बघून विरोधकांच्या पोटामध्ये गोळा आलेला आहे की आता आम्ही बोलायचं काय, आम्ही मांडायचं काय, आणि म्हणून आता ते बिना बुडाचे असे आरोप करतायत। अगदी ज्याप्रमाणे काँग्रेसने लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला त्यांनी जाहीरनाम्यात टाकलं होतं की आम्ही महिलांना दर महिन्याला 8,500 रुपये देऊ, पण आता 1,500 रुपयाचं जे तुम्ही हे केलेलं आहे तरतूद केली आहे त्यांचं मत आहे की हे काँग्रेसची चोरलेली योजना आहे। मला वाटतं काय त्यांनी 8,000 रुपये सांगितले, आम्ही कुठे 8,000 रुपये देतो, तरी ते लाख लाख रुपये पण सांगितले होते आम्ही देऊ दर वर्षाला, आम्ही कुठे म्हणतोय। पण मला असं वाटतं बाजूच्या मध्य प्रदेशमध्ये योजना झालेली आहे, इथे एवढे पैसे देत आहेत, पण त्यापेक्षाही सर्वसामान्य माणसाला आज गरज कसली आहे, आमच्या भगिनींना काय आवश्यकता आहे, समाजातला असाही वर्ग आहे की त्याला अजूनही आज त्याला आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे, त्याला पैशांची काय आवश्यकता आहे, त्याची गरज काय आहे हे बघून आम्ही या ठिकाणी योजना घेतल्या आहेत। मग त्यामध्ये शेतकरी असेल, शेतमजूर असेल, तरुण असतील, विद्यार्थी असतील, खेळाडू असतील, सगळ्या समावेशक असा हा अर्थसंकल्प या ठिकाणी मांडला गेलेला आहे आणि सगळ्या घटकांचा विचार करून आम्ही हा तिजोरीचा विचार करून हा अर्थसंकल्प या ठिकाणी मांडलेला आहे। शेवटचा प्रश्न आहे की आता जे आत्महत्यांचं प्रमाण जे वाढलेलं आहे त्यानुसार आता कर्जमाफी न होता फक्त कृषी बिल पंपावरती जे बिल माफ केलेलं आहे त्या संदर्भात काय म्हणताय? मला वाटतं कर्जमाफी वेळोवेळी झालेली आहे। आता 3 वर्षापूर्वी आपण कर्जमाफी केली, तसं आपण कर्जमाफी त्या ठिकाणी केलेली आहे। पण सर्वात महत्वाचा विषय शेतकऱ्यांची मागणी होती आम्हाला वीज बिल, हा अतिशय महत्वाचा विषय होता। ही जर माफ झाली तर सगळा मोठा घटक जो शेतकरी आहे, वर्ग आहे, हा खुश राहणार आहे। मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी ग्रामीण भागात राहतोय, पण मला वाटतं दिवसा 12 तास वीज, दिवसा वीज। आता सौर ऊर्जेला आम्ही इतकं प्राधान्य दिलेलं आहे की आपण बघतायत की किती मेगावॅट आता मी या ठिकाणी राज्यामध्ये सगळ्या सरकारी जमिनीवर आता आम्ही सगळे सौर ऊर्जा त्या ठिकाणी तयार करतो, सोलर त्या ठिकाणी ठेवलेला आहे, विंड मिल चाललेले आहेत, आणि म्हणून मला असं वाटतं की आता विजेचा जो प्रश्न सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता राज्यातला तो आता निकाली निघालेला आहे त्या माध्यमातून, आणि शेतकऱ्यांना सुद्धा आम्ही आता मोफत वीज देण्याचा निर्णय घेतलाय। मला वाटतं हा निर्णय हा अतिशय ऐतिहासिक आहे। कर्ज तुम्ही 1 वर्ष माफ कराल पण वीज बिल आम्ही तर कायमस्वरूपी माफ केलेलं आहे। मला वाटतं यापेक्षा चांगला निर्णय शेतकऱ्यांसाठी असू शकत नाही। धन्यवाद। आपण पाहिलं या ठिकाणी आता आपल्याला गिरीश महाजन यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। या ठिकाणी यांनी सांगितलंय की आता जे कर्जमाफीपेक्षा आम्ही वीज बिल माफ केलं आहे आणि हे शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचं ठरेल। विरोधक नेहमीच टीका करत असतात असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे।